या मुंबईच्या राजा तो घेतो फळाच्या बळावर भरपूर रे माझ्या महाराजा. गणपती माझा नाचत आला, आशाचा आवाज गाजर झाला. गणपती माझा नाचत आला, आज्ञा मला मी आलो. माझा जाईना भेटाया. जेवढं बोलू ना तेवढं कमी आहे असं वाटतं आता. कारण की एवढी मजा केली आहे ना, खूप मजा केली आणि एवढी गर्दी होती ना. मित्रांनो काय सांगू, तुम्ही पण हा ब्लॉग नक्की बघा. तुमच्या आजच्या ब्लॉग मध्ये परत एकदा स्वागत आहे. तर आपला ब्लॉग भरपूर वेळाने येतोय. तर आता आजचा ब्लॉग असणार आहे आपल्या मुंबईच्या राजाचा पाठपूजनाचा. तर बघू आजचा सोहळा कसा जातोय. तुम्हाला सगळं काय या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. नक्की तुम्ही ब्लॉग हा एंड पर्यंत बघा. माझ्यासोबत हा युवराज. तर मित्रांनो एंडिंग पर्यंत राहा आणि तुम्ही गेल्या व्हिडिओला पण प्रेम दिला ते खूप जास्त महत्वाचं आहे आमच्यासाठी. आणि तसंही ह्या ब्लॉगला पण तुम्ही भरपूर प्रेम द्या. तर चला आपण भेटू, तुम्ही लास्ट पर्यंत ब्लॉग बघा. हा कार्यक्रम चालू असताना या गणेश गल्ली मैदानात या वर्षी काय साकारणार हे देखील याची उत्कंठा सगळ्यांना तिथे लागलेली आहे. ते देखील या मुख्य व्यासपीठावरच्या स्क्रीनवर आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. आपण या गाड्यांचा इथे आनंद लुटणार आहोत. तर सगळ्यांना विनंती आहे की कृपया जल्लोषात पण शिस्तपूर्ण पद्धतीने या कार्यक्रमाचा आनंद आपण लुटायचा आहे. गणेश गल्ली वालेंगी, मुंबईच्या राजाचा मित्र, म्युझिक म्हणजे संगीत. या संगीताची भाषा जेव्हा तुमच्या हृदयाशी बोलते ना, तेव्हा मला वाटतं त्यातून नाद निर्माण होतो. या संगीताच्या दोन भाषांचे पैलू तुमच्या समक्ष सादर करतो. एक म्हणजे भजन आणि दुसरं म्हणजे फ्युजन. मला हे माझे
माझं सागर गणपती बाप्पा काय प्रभू तुझ्या गणिता माझे असे काय माझा श्वास ही तुझीच पाया तुझे हात पाय काय प्रभू चरणी तुझा माझे असे काय माझा श्वास ही तुझीच पाया तुझे हात पाय कधी घडविसी पापे बाळकुळ कधी घडविसी पुण्य खेळीसी खेळ सारा सारे अनन्य मी झालेला पाकदाना सूर्यला पाया गणातीता भालचंद्रा तुंडा बन्या गणपती बाप्पा मोरया गणपती मोरया आज आमच्या मुंबईच्या राजांना 99व्या वर्षात पदार्पण होता हो माझ्या महाराजा तर स्वर्गमध्ये पार पडून दे तुम्ही काय भात बुटून बुटून दबाल वर्षाच्या स्थानामध्ये सोडले असत तर याचे नाम त्याच्या कशात आणि त्याचे नाम त्याच्या कशात घालून आमच्या या मुंबईच्या राजाचा घेतो फळाच्या बरार बंधून रे माझ्या महाराजा आजच्या दिवशी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या मुंबईचा राजा 99 वर्षात पदार्पण करतात महाराजा या कार्यक्रमाची आज आम्ही सुरुवात करतो भव्य गणेशोत्सवाला आमची काही शक्ती मंडळी असत आमचे काही कार्यकर्ते असत आमचे काही पदाधिकारी असत त्यांच्याकडे काय चुकला वालता तर त्याची चूक पदरात कोणी घालून घे एकाचे पुरस्कार पाचाचे पुरस्कार आमदार फेरांचा गणित एक कर आणि या 99 वर्षाचा प्रवास सुखाने करून दे रे माझ्या महाराजा पाऊस आला तू नाही आला पाऊस आला तू नाही आला आस माझ्या लागली जीवा आस माझ्या लागली जीवा ही गणा सांग मला येशील तू कवा हे गणा सांग मला येशील तू कवा देवी को माता उस सुख करता तुमसे दुख हरता क्या देना चला था बाबा बोरिया रे बाबा बोरिया रे चरती देवी को माता बाबा बोरिया रे बाबा बोरिया रे चरती देवी को माता बाबा बोरिया रे बाबा बोरिया रे
चरती देवी तो माता झाले पुरे एक वर्ष होतो वर्षाला एक हर्ष गोड अंगाचा होतो स्पर्श यावा जाणूनी हा बघा वर्ष पुढ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा बाप्पा पोऱ्या रे बाप्पा पोऱ्या रे देवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरती देवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरती देवी तो माता अति भावाने देवाला बाबू गणरायाचा गुणगण गाव डोळी भगवनी देवाला पाहू देवाला पाहू देवाला पाहू देवाला पाहू देवाला पाहू गाव सारा रसून गेला गणपती माझा नाचत आला आकाशाचा आवाज करकर झाला गणपती माझा नाचत आला आकाशाचा आवाज करकर झाला गणपती माझा नाचत आला आकाशाचा आवाज करकर झाला गणपती माझा नाचत आला माझ्या गणानं भुगरू भरावल कुणीला गावल भुगरू भरावल कुणीला गावल माझ्या गणानं भुगरू भरावल कुणीला गावल माझ्या गणानं भुगरू भरावल कुणीला गावल माझ्या गणानं भुगरू भरावल गौरीला गावल वर्षाने अपने दर्शन घेणार गौरीला गावले एका वर्षाने अपने दर्शन घेणार गौरीला गावले माझ्या गणानं घुंगरू भरावले गौरीला गावले नामाचा होता तांडवाचा रंग नामाचा होता तांडवाचा रंग नाही गौरी नवी केला त्याचा नाद भंग नाही गौरी नवी केला त्याचा नाद भंग तुमचा असा रंग वाया संग वाज वाया संग वाज एक टक धान तीन जनावर लावलं एक टक धान तीन जनावर लावलं मन गौरीचं त्या माऊलीचं गावलं घुंगरू भरावल गौरीला गावल माझ्या गणानं घुंगरू भरावल गौरीला गावल गजर हरिनामाचा झेंडा रोवला गजर हरिनामाचा झेंडा रोवला गजर हरिनामाचा झेंडा रोविला गजर हरिनामाचा झेंडा रोवला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला गजर हरिनामाचा झेंडा रोविला गजर हरिनामाचा झेंडा रोवला या विठुता गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठुचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला सत्ताचा संताचा मेळा गोपाळाचा डाव मांडिला या संताचा मेळा गोपाळाचा
डाव मांडला या विठुला गजर हरी नामाचा चिंता रोविला या विठुला गजर हरी नामाचा चिंता रोविला लाडक्या विठुरायाचा अलीकडे मला पलीकडे पांडुरंगा भरणी चंद्रभागा अलीकडे मला पलीकडे पांडुरंगा कधी बदली चंद्रभागा चंद्रभागा कधी बदली चंद्रभागा कधी बदली चंद्रभागा कधी बदली चंद्रभागा पलीकडे मला पलीकडे पांडुरंगा कधी बदली चंद्रभागा पलीकडे मला पलीकडे पांडुरंगा कधी बदली चंद्रभागा सागरा गजर दाहनो अनिरला गली नजर करसाला पंचप्राण घे संधी आता बाबी पांडुरंगा माऊली 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 मुळीच नव्हतं रे माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कान्हा 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 तुझ्यासाठी 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 सोडीने तुझ्यासाठी सोडीनं संसार तुझ्यासाठी सोडीने तुझ्यासाठी सोडीनं माझं विठू गाथा तुझ्यासाठी 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 जाकर पहुंचा मंदिर के पास, वहां उसे पुकारने के लिए और बोले, अरे आजा बेटा आजा, तू हिंदू बन जा। उसे बोलो आया, वो चलते गया, वो चल के गया, एक मस्जिद की तरफ पहुंचा, उससे वहां कौम भी मिले, वो बोले, अरे आजा बेटा, अरे आजा, चल मुसलमान बन जा। अरे वो भी उसे राह सुनाया, वो चलते गया, जाकर पहुंचा एक चर्च की तरफ, वहां उसे फादर मिले, वो बोले, अरे आजा बेटा आजा, तू क्रिश्चियन बन जा। उसे वो भी राह सुनाया, वो चलते गया, चलते चलते जाकर शिरडी पहुंचा, वहां उन्हें ईसाई बाबा मिले और बोले, सबका मालिक एक है, पहले तू इंसान बन जा। सबका मालिक एक है, पहले
इंसान बन जा. बोला सद्गुरु साईनाथ महाराज की. रामनवमीचा सण आला हो आला. पालख्याने महाराज पायी शिर्डीला धाडलं बोलावलं जणू साईन येईल म्हणाला तो पालखी घेऊन केली त्यानं आज्ञा मला. चला येताय ना आम्ही निघालोय आणि आपण सर्व जण शिर्डीच्या साईबाबाला दर्शन घ्यायला जायचंय. मी निघालो तुम्ही जागा माझ्या साईला भेटाया तुम्ही जागा. मी निघालो तुम्ही जागा माझ्या साईला भेटाया तुम्ही जागा. धाडलं बोलावलं जणू साईनं गेलं म्हणाला तो पालखी घेऊन गेली प्राण आज्ञा मला. मी निघालो मी जागा माझ्या साईला भेटाया तुम्ही जागा. साईनाथ महाराज की साई बाबा की. एवी प्लीज लाईट डाऊन करायचे. विठ्ठल विठ्ठल विठोबा हे विठ्ठल विठ्ठल विठोबा. सुख झाले जन्माचे मन झाले दंगा. वेड्या जीवाला भला आज संत संगमा. भाव दाटियले गळा भाव दाटियले गळा सुचेना भंग सुचेना भंग सुचेना भंग. महाराष्ट्राचे जिल्हे किल्ले नाचाया महाराष्ट्राचे जिल्हे किल्ले नाचाया गोविंदा आला रे
गणेश गल्ली वाला उलटा आला रे आला तो गणेश गल्ली वाला कर्नलच्या पोरी तुझा काय काम कर्नलच्या पोरी तुझा काय काम हो एखादी काम तोडी मला काम काय हो अशी राधाबाई आलीस रागावर कशी राधाबाई आलीस रागावर पदर नाही खांद्यावर अग तुझा पदर नाही खांद्यावर पैसे दोन पैसे देतो तुला रासे देतो तुला तुझ्या मटक्याचं लोण ते तुझ्या तुझा तुला कृष्ण ठाऊला उमटचा ठाऊला केला माझ्याची गाठ फिरवून तू पाठवून फोड कमी लाल मागोटा गुलाबी शेळाची गोटा गुलाबी शेळाची तुझ्या खिशात नाही बागी घागर उचला गेले तो पार तुझ्या खिशात नाही बागी घागर उचला गेले तो पार एक दोन तीन चार एक गल्ली पोरा हुशार एक दोन तीन चार एक गल्ली पोरा हुशार रे तो गणेश गल्ली वाला रे गणेश गल्ली वाला गणेश गल्ली वाला गणेश गल्ली वाला गणेश गल्ली वाला सारी कटरी रे सारी नगरी रे आया भी लगा बाका सवाल तेरी कटरी रे ओ आया भी लगा बाका सवाल तेरी कटरी रे मच गया शोर सारी नगरी रे आया भी लगा बाका सवाल तेरी कटरी रे ओ आया भी लगा बाका सवाल तेरी कटरी रे आनंदाची बातमी तुमच्या समोर मला सांगावीशी वाटते. गणेश गल्लीवाला मुंबईचा राजा भूमशंकर निर्मित हे गाणं होतं. सुयश परब, रोहन पार्टे निर्मित गणेश गल्लीवाला मुंबईचा राजा. आनंदाची बातमी हीच आहे की आपल्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त अजून एक गाणं हे त्यांच्या मार्फत निर्मित होते.
प्रसिद्ध होत आहे. एकदा या भूमशंकर या दोघांसाठी आणि त्यांच्या संपूर्ण टीम साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाचे. ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाचे. हे मुंबईच्या राजाचे. ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाचे. ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाचे. गणेश गल्ली नगरीत जमला भक्तांचा मेळा. गणेश गल्ली नगरीत जमला भक्तांचा मेळा. आनंदाचा दरवाजा आला मोरे मुंबईचा राजा. तर मित्रांनो, असा होता आपला आजचा व्लॉग. तुम्ही बघितला असेल. जे जे आपल्याला क्लिप घेता आले तसे मी व्हिडिओ घेत गेलो. हे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तुम्ही नक्की व्हिडिओ एंडपर्यंत बघा. तू काय बोलू शकतो? बाई खूप मजा आली. जेवढं बोलू ना तेवढं कमी आहे असं वाटतं. कारण की एवढी मजा केली आहे ना. खूप मजा केली आणि एवढी गर्दी होती ना मित्रांनो, काय सांगू. तुम्ही पण हा व्लॉग नक्की बघा. मला पण मजा येईल. तुम्हाला सगळं कळेल कसली थीम आहे, कसं काय काय मुंबईच्या पाठ्यपुस्तकाला काय काय झालं ते नक्की. हा तुम्ही एंडपर्यंत बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला नेक्स्ट व्हिडिओला आपण भेटू.